विधान भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं आहे। ललित पाटील प्रकरणी विरोधक आक्रमक पाहायला मिळाले। ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची विरोधकांकडून मागणी होतीये। ललित पाटील प्रकरणी विरोधक आक्रमक पाहायला मिळतात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलंय। ललित पाटील प्रकरणी विरोधक आक्रमक झालेत। ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक पाहायला मिळाले। घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली। विधान भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन। गुजरातवरून दोन हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं। कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने हे चाललेलं आहे। आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली। हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे। या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे। तर आपण मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकवत अशा प्रकारची स्थिती, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे।